रोजची चपाती भाजी सगळ्यांना नको असते, काहीतरी चमचमीत केलं तर लहान मोठे सगळे आवडीने खातील. असाच हा प्रकार आहे मेक्सिकन टाकोस, पण आपल्या पद्धतीने. इथे मी 3 कप इतकं गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल टाकून चपातीच्या पिठाप्रमाणे तिंबून घेतलेलं आहे. थोडंसं घट्ट तिंबायचं, झाकून ठेवूया. त्यानंतर इथे मी लाल सुक्या मिरच्या, लसूण, थोडंसं तेल टाकून याचा मिक्सरला भरड काढून घ्यायची आहे, थोडंसं जाडसर असं. तर या ठिकाणी सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या घ्यायच्या. तर इथे मी कांदा, कोबी आणि उकडलेला बटाटा, गाजर, शिमला मिरची, मटर आणि स्वीट कॉर्न किसून घेतलेलं. इथे मी पनीर घेतलेलं आहे 2 मोठे चमचे, शेजवान सॉस 1 चमचा, काळे मिरे पूड 2 चमचे, इथे मी टोमॅटो सॉस टाकून घेतले चवीपुरतं. त्याचबरोबर इटालियन सगळे सीझनिंग यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर या ठिकाणी आता चपातीच्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे चपात्या करून घ्यायचे आहे, पुरीपेक्षा थोडेसे मोठे, म्हणजे डब्याला द्यायला शिस्त दिसतात आणि त्याचबरोबर खायला देखील मस्त हातात जेव्हा आपण हे पकडून खातो त्यावेळेस व्यवस्थित असं धरता येईल. तर या ठिकाणी थोडंसं तेल लावून आपल्याला या पद्धतीने चपाती तयार करून घ्यायचं आहे. थोडेसे अर्धे कच्चे भाजले तरीही काही हरकत नाही. थंड झाले की याला थोडंसं मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावायचं आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेली भाजी एका साईडला या पद्धतीने लावून त्याला फोल्ड करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण करंजी फोल्ड करून घेतो त्याच पद्धतीने. आता या ठिकाणी आता थोडंसं तेल, बटर किंवा तूप टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला छान असं लालसर असं भाजून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे. तर या पद्धतीने केलेले हे टॉकोस तुम्हाला नक्कीच आवडतील. साध्या सोप्या पद्धतीचं टॉकोस